नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस-सी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण रेल्वे भरती संदर्भात एस-एस-सी परीक्षेचे सर्व काही वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलवर घेत असतो. जर मित्रांनो तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करण्याची इच्छुक असाल किंवा करत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व काही अपडेट व त्यासोबत त्याचा अभ्यासक्रम व परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व काही महत्त्वपूर्ण बाबी आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेल्वे भरतीच्या नवीन एका जाहिरातीविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत, जी की फक्त 10वी पास होऊन मित्रांनो ही जी आहे रिक्रुटमेंट निघालेली आहे. तर कोणकोणती पदे आहेत, कोणतं लेवल आहे, हे संपूर्ण काही जाणून घेऊ. तर सुरू करू आपला आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे ही जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट जे नोटिफिकेशन आहे यांचं जे की 9/2025चं हे नोटिफिकेशन आहे आणि यामध्ये जे आहे थोडक्यात लेवल 1 जे काही या ठिकाणी वेरियस पोस्ट इन लेवल 1 आणि 7th पीसीबी नुसार जे काही पे लेवल आहे त्यानुसारचं हे जाहिरात आहे. यासाठी आपण पाहिलं तर डेट ऑफ जे इन्सेंटिव्ह याची एम्प्लॉयमेंट न्यूज आली होती 27/12/2025 जे की न्यूजपेपरमध्ये, ज्याचं आपण शॉर्ट नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला दिलेलं होतं. तर टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आहे, जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपमध्ये, जेणेकरून तुम्हाला अपडेट आपण देत असतो. त्यासोबत त्याचे ऑनलाईन अर्ज मित्रांनो आजपासून सुरू होत आहेत आणि जे याची क्लोजिंग डेट आहे शेवटची ती 2 मार्चपर्यंत आहेत. म्हणजेच की 31 जानेवारीपासून तर 2 मार्चपर्यंत तुमच्याकडे या ठिकाणी जो की कालावधी आहे याचा अर्ज करण्यासाठी. जे विद्यार्थी इच्छुक आहेत तर त्यांनी यासाठी नक्की जे आहे ते अर्ज करा. आता पोस्ट कोणते आहेत किंवा काय यामध्ये तर पहा, व्हेरियस पोस्ट इन लेवल 1 ऑफ 7 CPC पे मॅट्रिक्स. म्हणजे की मित्रांनो हे जे पोस्ट आहे जे की ग्रुप डी नुसारचे जेवढे काही जागा असतात त्यानुसारच्या मित्रांनो यामध्ये जे की येणारे आहेत. यासाठी तुम्हाला जे पेमेंट मिळतं पे लेवल जे की इनिशियल यामध्ये पाहिलं जे की 18,000 पासून सुरू होतं, ज्यामध्ये मेडिकल स्टँडर्ड जे काही यामध्ये नियम आहेत या जाहिरातीमध्ये त्यानुसार तुम्हाला जे हे असायला पाहिजे. त्यासोबत वयोमर्यादामध्ये जे की 18 ते 33 वर्ष, म्हणजेच की तुमचं 18 वर्ष कंप्लीट असणे या ठिकाणी कंपल्सरी आहे. टोटल जागा पाहिले तर 21,997 जागा एवढ्या या ठिकाणी जे की भरल्या जाणार आहेत. जागा भरपूर आहेत मित्रांनो आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम, सेंट्रल गव्हर्नमेंटची भरती असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला इतर याचे पे लेवलचे जे फायदे आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी जे की मिळणारे आहेत. आणि यामध्ये जे वेकन्सीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे जे की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, रेल्वे झोन वाईज डिटेल्ड डिस्ट्रीब्युशन्स ऑफ वेकन्सीज इन गिवन ॲनेक्स बी. तर ॲनेक्स बी मध्ये जे जेवढे काही याचे जेवढे झोन पडतात, जसं की आपण म्हणतो सिकंदराबाद जंक्शन किंवा मध्य रेल्वे, असे जे झोन जे आहेत ते संपूर्ण झोननुसार याच्यामध्ये जे काही जागा टोटली मॅच करून सर्व काही या ठिकाणी 21,997 जागा जे की या ठिकाणी जे की भरल्या जात आहेत असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तर आता जे ऑनलाईन इन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत तर रजिस्ट्रेशन बाबतचे जे तुम्ही काही ऑनलाईन अर्ज करता आर-आर-बीच्या वेबसाईटवर, त्यासाठी एक आपला स्पेशली व्हिडिओ येईल ज्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण काही आर-आर-बीचं जे काही अर्ज कसा भरायचा असतो, ऑनलाईन ॲप्लिकेशन काय भरायचं असते, संपूर्ण काही या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये पाहू आता स्टेज ऑफ एक्झाम्स आणि जे काही एक्झामिनेशनची प्रोसेस असतं. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे एक ऑनलाईन CBT परीक्षा होणारी आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, जे की तुमची 90 मिनिटासाठी घेतली जाते, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही जे काही मल्टिपल लँग्वेजमध्ये तुम्हाला जे की दिलेली असते, ज्यामध्ये तुम्ही आपली मराठी भाषा देखील निवडू शकता आणि तुम्ही मराठी भाषेमधून देखील परीक्षा जी आहे ती देऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सेंट्रलची परीक्षा फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये होती मित्रांनो, तसं नाही. आता नियम चेंज झाले आहेत मागील 2 वर्षापासून. आता जे आहे मराठीमध्ये देखील तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करू शकता. परिपूर्ण तयारीचं तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल टेस्ट सिरीज हवा असेल तर व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे. त्यामधून मित्रांनो तुम्ही संपूर्ण काही आपली ॲपमधून संपूर्ण याची बॅच जी आहे आर-आर-बी ग्रुप डीची तुम्ही मित्रांनो जॉईन करू शकता आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागू शकता. तर मित्रांनो तुमचं या ठिकाणी CBT झाल्यावर तुमचं एक फिजिकल टेस्ट होईल. त्यानंतर जे आहे थोडक्यामध्ये जे काही तुमची सिलेक्शनची प्रोसेस जी की पुढे सुरू होणारी असेल, त्यानंतर तुम्हाला कॉल लेटर मिळेल. त्यानंतर जी तुमची PET आहे, शॉर्ट लिस्टिंग PET, हे संपूर्ण प्रोसेस यामध्ये जे की कम्प्लिटली केलं जाणार आहे. आणि यामध्ये परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग देखील असते. 1/3ची जी आहे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग जे की राखवली जाते. तर जे की परीक्षेच्या वेळेची संपूर्ण इम्पॉर्टंट सूचना यामध्ये आपल्याला आता दिलेल्या आहेत. तर हे खूप मोठं एक 76 पेजेस मित्रांनो हे जाहिराती PDF आहे. याची मी तुम्हाला आपल्या ॲपमध्ये व आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील याची PDF मित्रांनो टाकून दिलेली आहे. तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्ही त्या ठिकाणी चेक देखील करू शकता. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण म्हणताना की तुम्ही जर या भरतीचा अर्ज भरला तर तुम्ही जर SC ST किंवा तुम्ही OBC बॅकग्राऊंडमध्ये असाल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कसल्याही प्रकारची मित्रांनो ट्रेनची तिकीट काढण्यास देखील गरज पडणार नाही, कारण का तुम्हाला यामध्ये फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी जे की उपलब्ध करून देण्यात येते. तुमच्या गावापासून, म्हणजे तुमच्या गावाला जर ट्रेन असेल तेथून तुमच्या एक्झाम सेंटरपर्यंत मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे कसल्याही
कोणत्याही प्रकारची फीस या ठिकाणी जे की देण्याची आवश्यकता पडत नाही. तर या ठिकाणी जे की फक्त तुम्हाला एक्झाम सेंटरच्या दृष्टिकोनातूनच फक्त जे आहे या ठिकाणी जे की मोफतमध्ये प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. अन्यथा इतर कोणत्याही बाबीमध्ये जे की देण्यात येत नाही. तर यामध्ये आता खाली जर आपण पाहिलं जे काही आपली आता क्रायटेरिया बेसमध्ये, तर ज्यामध्ये सिटिझन नीड इंडियन सिटिझन असलं पाहिजे, जे की आपल्याकडे पहिलंच आहे. ज्यामध्ये तो आपलं वय जे की 18 ते 33 वर्ष असणं आवश्यक आहे. यापेक्षा खाली जमणार नाही. 18 पेक्षा खालचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकत नाही. तर 18 प्लस तुमचं 33 असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला एज रिलॅक्शन हवा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्यासोबतच एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त तुमचं जे आहे यामध्ये 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याहून अधिक या ठिकाणी काही मागितलेलं नाही. यामध्ये त्यांनी पहिलं सांगितलेलं आहे की कॅन्डिडेट मस्ट ऑलरेडी हॅव एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन्स, किंवा तुमच्याकडे असेल तर म्हटलेलं आहे. यात काय असं कंपल्सरी त्यांनी म्हटलेलं नाही. तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्ही यासाठी जे डायरेक्टली अर्ज जे आहे करू शकता. एक्झामिनेशन फी मध्ये पाहिलं तर डायरेक्टली या ठिकाणी ₹500 जे आहे, जे की ओपन कॅटेगरीकरता फी ठेवलेली आहे फॉर ऑल कॅन्डिडेट्स. त्यानंतर जे रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन्स, PWD फिमेल्स, किंवा त्यानंतर ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज और EBC जे काही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत, त्यांना जे आहे फक्त 250 या ठिकाणी जी की फी जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे. आणि जे काही ऑनलाईनचे चार्जेस वगैरे लागतात ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागणार आहे. आणि परीक्षा फी जी आहे संपूर्ण तुम्हाला प्रोसेस याची ऑनलाईन पद्धतीनंच करायची आहे. इतर कोणत्याही पद्धतीनं जर तुम्ही केला तर मित्रांनो तुम्हाला तुमची फी जी आहे जी की स्वीकारली जाणारी नसेल. आणि मित्रांनो तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, आणि ही जी फी तुम्ही भरता ती जी फी आहे मित्रांनो जे की रिफंडेबल असते, म्हणजे की रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी. तुम्ही पहिलं स्टेज कंप्लीट केल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट्स जे ऑनलाईन अर्ज भरतेवेळी तुम्ही जे अकाउंट नंबर दिलेले असतात किंवा जे आधार नंबर दिला असता, त्या आधार नंबर सोबत जे बँक अकाउंट लिंक आहे, एक्झाम तुमची सक्सेसफुली झाल्यानंतर जे आहे तुम्हाला पैसे देखील ते परत मिळत असतात. फक्त एक रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. तुमचे पैसे तुम्हाला पुढे जाऊन ते देखील परत जे आहे ते मिळणारे असतील. आता पुढे जर आपण पाहिलं ज्यामध्ये एक्झाम पॅटर्न वगैरे संदर्भाची माहिती, तर मी तुम्हाला ते एक्झाम पॅटर्न कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतो किंवा एक्झाम किती मिनिटाची असते हे देखील मी तुम्हाला यामध्ये संपूर्ण काय पुढे सांगून टाकून दिलं. आणि जे विद्यार्थी अपंग वगैरे आहेत, ज्यांना अपंगत्वाचा फायदा घ्यायचा आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत, एक्स सर्व्हिसमॅनना त्यांच्या सर्व्हिसचा फायदा घ्यायचा आहे, तर तुम्ही यामध्ये याची संपूर्ण काही प्रोसेस पाहू शकता. यामध्ये त्यांनी सर्व काही या पेडसमध्ये आपलं डाऊट क्लिअरिफिकेशन केलेलं आहे. आता यामध्ये पहा, एक्झाम पॅटर्नमध्ये जनरल सायन्सचे 25 क्वेश्चन, मॅथमॅटिक्सचे 25 क्वेश्चन, त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे 30 क्वेश्चन्स, जनरल अवेअरनेस ॲज करंट अफेअरचे जे आहे 20 क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात. अशा प्रकारे थोडक्यामध्ये 100 प्रश्न जे की दिलेले असतात. तर 100 प्रश्न असतात टोटली, आणि वेळ जो आहे 90 मिनिटाचा असतो. त्यानंतर खाली या ठिकाणी पहा स्टार्कमध्ये काय म्हटलेलं आहे, द एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी 120 मिनिट्स फॉर कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल फॉर अ युजर स्क्राईब. जे विद्यार्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी हा जो काही मिनिट्सचा असतो, परंतु नॉर्मल विद्यार्थ्यांना जे ड्युरेशन आहे तो 90 मिनिटाचा या ठिकाणी जो की देण्यात आलेला आहे. 25-25 त्यांचे 20-30 असा सेक्शन या ठिकाणी जो की घेतला जातो, आणि यासाठी नेगेटिव्ह मार्किंग देखील 1/3 या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आता अशी होती ही संपूर्ण जाहिरात. जर तुम्हाला याची मित्रांनो डिटेल जाहिरात हवी असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आणि याचा संपूर्ण अभ्यासक्रम हवा असेल तयारीसाठी, मराठी भाषेमधून संपूर्ण हवा असेल तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपल्या ॲपला डाउनलोड करा. त्यामध्ये मी सविस्तर याचं संपूर्ण काही कंटेंट अवेलेबल करून दिलेलं आहे. तर अशी होती संपूर्ण काही सविस्तर माहिती. याच्या तयारीची व्हिडिओ देखील आपण चॅनलवर नवीन आपण लगेचच्या लगेच टाकायला सुरू करणार आहोत. तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून अपडेट मिस होणारे नाहीत, आणि रेग्युलरली याची तयारी करत चला मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.